म्हणून 3 विषयाचा विचार करावा. जगात जीव, परमात्मा. एक जीव विचार, दुसरा परमात्मा विचार. जगात जीव, परमात्मा. आता हे परमात्म्याचा विचार चालू आहे. पहिला अध्यारोप केला, 3 श्लोकामध्ये जीवाचा विचार केला, आणि आधी कोणता चालला आहे? परमात्मा विचार. ज्याप्रमाणे साक्षी आणि ते सर्वाचं प्रकाशन करतो, नाही का, इंद्रियामध्ये असलेले इंद्रिय जेवढं काही असेल ते प्रकाशनाचं कार्य कोणाकडे असते? साक्षी किम स्वरूप आहे. हे पाहिजे दिलेलं आहे का? चिदवपू असं म्हटलेलं आहे. तत्व आहे ना. शेवटी तुम्हाला नाही का, परमभूय प्रभुष्यामी ज्ञानानाम ज्ञान यज्ञात्वा मुने सर्वे परम सिद्धमित होता. त्याप्रमाणे जसं ज्ञान नाही का, आत्मज्ञान सर्वामध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे. तुम्ही ऐकलेलं आहे इतर ज्ञानापेक्षा आहे, कारण फलावर अवलंबून आहे. फलावर म्हणजे श्रीमंती मिळाली तर गरिबाचं दुःख काय होईल? मुक्त होत असतो काय? बरं, तुम्ही कर्म केलं, कल्पना करा, चित्तशुद्धी मिळेल, काय मिळेल? मुक्त होतो का? बरं, कल्पना करा तुम्ही योग शास्त्राचा आणखी आश्रय केला, आत्मलाभापर्यंत जाणार, कुठे मुक्त होतो का? मग मुक्ती करता काय पाहिजे? विना ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्त होऊ शकत. म्हणून भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला मुक्त करण्याकरता, शोकनिवृत्त करण्याकरता कोणती विद्या सांगितली? ब्रह्मविद्यायाम असं म्हटलं आहे. सर्वामध्ये श्रेष्ठ कोणती आहे? तुमच्या 11व्या महिन्या पुढे आहे ना, नारद केवढा ऐश्वर्यवान होता, तरी पण सुद्धा शोकनिवृत्त झालेला नव्हता. मग शोकनिवृत्ती करता कोणाला शरण गेला? सनकाधिकाला. आणि पुढे मग शोक निवृत्त. यो वै भूमा, भूमा म्हणजे ब्रह्म. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. भूमाच म्हणजे ब्रह्म सुखरूप आहे, सदरूप आहे, चिद्रूप आहे. आणि तेव्हा त्याचा शोक काय झाला? निवृत्त झाला. तेव्हा हा सर्वाचं प्रकाशन कसा करतो? त्याच्याकरता 4था श्लोक आहे. अद्वयात आहे ना, हा 14च ना, किती? 10. नाही तर 10 तर इकडे आला की. हो, इक्षे शृणोमि जिग्रामि स्पृशामि नित्यभाष्य ते सर्व नृत्यशाळा सदीप. नाटकदीप आहे नाही. मग नाटकदीप असल्यामुळे त्या नाटकामध्ये सगळ्याच असणे माझं आहे. त्याच्यात काय होऊन गेलं की आपलं त्या नाटकदीपामध्ये पुढच्या खालच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे. मग इक्षे मी शृणोमि जिग्रयामि स्वादयामि स्पशाम्यामि इथे भाषयते सर्व नृत्यशाला सदीप. नाही का, येणे क्षदे शृणवती जिग्रती. या सर्वाचं प्रकाशन कोण करते? बाई इक्षदे असं म्हटलं ना, त्याच्यात त्रिपुटी आली बा. आत्म्याने काय, आत्म्याने पदाचा धातू आहे तो. इक्षे इक्षावा इक्षावा इक्षसे वगैरे असं धातू सरळ तुझं. आत्माने पद आहे कोणतं आणखी दुसरं? आता इक्षे म्हटल्यानंतर त्याच्यात 3 येऊन गेले. मी पाहतो इक्षे या काय प्रथम वचन आहे ना. इक्षे म्हणजे मी पाहणं. मला मी पाहतो असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये करण आलं की काय आलं? पाहण्याची क्रिया कोणाकडून होत असते? आहे का? इक्षे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय आलं? ते डोळे काय घेतले पाहिजे? नाही तर दिसलं कसं? मग हे पाहणारा ज्याला पाहतो ते पदार्थ,
आणि मध्यंतरी पाहण्याची क्रिया त्रिपुटी आली की नाही त्याच्यामुळे इक्ष म्हटलं तर त्रिपुटी. आणि त्याच्यात इक्ष असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा अपवाद आहे. न्यायालयात कोणता अपवाद आहे का? इक्ष म्हटल्यानंतर एक वचन आहे ना, मग एका डोळ्याने पाहतो. इक्षावय इक्षामय म्हटलं असतं तर भांडणे झालं तर नंतर एका डोळ्याने काय असलं पाहिजे, मग सर्व जे ज्ञान होतं हे कोणाच्या सत्याने. चाले शरीर कोणाची सत्याने. मग सर्वांचं प्रकाशन करणारी, या जगाला निर्माण करणारा परमात्मा तोच. आणि सर्व जे चालत असते कोणाच्यामुळे नाही का. तुझ्या सत्याने विदासी बोलणे, त्याचं प्रकाशन करणारा कोणीतरी काय केलं पाहिजे. मग जो या सर्वाचं प्रकाशन करतो कशाप्रमाणे, तर नृत्यशाळेत असलेल्या दिव्याप्रमाणे. नृत्यशाळा असते ना, तर गायनशाळा, वादनशाळा अशा पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल अशा पद्धती असायच्या. मग त्यांनी काय करायचं, ज्याला गायक व्हायचं असेल तर ते विद्या काय. आपल्या इथं तर कल्याण सोळंकी गुरुजी शिकवतो ना गायन. मग ते सर्व ह्याच्यामध्ये लावायचं. मग आता हे सगळं जे याचं प्रकाशन होते तशी एक नृत्यकला आहे. ते नृत्यकला ते दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये नृत्यशाला असतं दीपवत. नृत्य ही कला आहे बघा, पण त्याचा आता विपरीत परिणाम झालेला आहे. आणि ते नृत्य आता लग्नातल्या घोड्यासमोर येऊन तोच काय ते नाचतात ते, त्याला काय नाचणं आहे का धाडत धिंगा आहे कोणाचं. पण एक वाईट आहे त्याच्यामध्ये. आता ती पद्धत कोण बदलवेल. हा माणसाने नाचणं हे काय योग्य आहे. पण आता त्याच्यामध्ये काय आहे सगळं विपरीत. समलिंगी आहे का विषमलिंगी आहे, आणि ते वाईट आहे. ते नाचते वेळीच बरं काय कपडे आवरल्या जात असते का, म्हणजे त्याला पूर्वी नव्हती बघा, काय नव्हती. पण आता अलीकडे काय झाली शिरली बघा आता अलीकडे. पण ते एका दृष्टीने काय बरं त्या लग्नामध्ये नाचत असतात त्या काय सगळ्या म्हातारे बाय असते का. हे तुमच्या हे जे नाटकातले लोक आहे ना हॉलिवूडमधनं, तर ना ते यद्यदा आचरती अंतर असं चाललं. काय नाही काय त्याला अर्थ नाही काय त्याला. मग पूर्वीच्या काळामध्ये नृत्यशाळा असायची. नृत्य म्हणजे असं असते ती नाचणारी बाई आणि बरं का ते ताल धरणारे वाजवणारे लोक असतात. त्या नृत्यकला असं म्हणत होतं. ती नृत्यकला म्हणजे कशी असते, मग त्या बाईच्या पायाला पैंजणा म्हणजे घुंगरं असतात. काय असतात घुंगरं. आणि वाजवणारा तो तबला म्हणा पकवाज म्हणायचा वाजवा. तेव्हा पकवाजी जो बोल काढील काय पकवाजी तबलमध्ये तोच ती बाई नाचता नाचता घुंगरातून काढत असते. याला माझं नृत्यकला. तेच बोल कशातून काढते, उभं राहून का नाचताना, त्याला म्हणा ती कला. आणि ती जे आणखी त्याच्यातले असेल बोल असेल कशातले घुंगरातले तेच बोल पकवाजी वाजवत असतो. बरं ते काय नाचाचं नाचणं कसं आहे काय काय त्याला कोणती उपमा द्यावी कोणाचं त्याला का कोणता ढग नाही काय नाही काय. आणि ते वाजवणारे असं वाजतात जो वाजवतात एखाद्या सामान्य माणसाच्या हृदयाची ठोकीच पडत असते. मग त्याचा अर्थ असा आहे
आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. काय आता ऐकून आम्हाला काय आम्हाला माहिती नाही, पण लोक म्हणत असं सांगतात शाकाहारी हॉटेल कमी चालते आणि मांसाहारी चांगले चाललं. बरं जाऊ द्या, वेगळं तरी आहे, भेद आहे. काय आहे, शाकाहारी आहे तिथं मांसाहारी नाही, मांसाहारी आहे तिथे भेद आहे, जाऊ द्या. पण त्याचं एकाच हॉटेलमध्ये कोणत्या मांसाहारी पाहिजे का मांसाहारी आणि शाकाहारी पाहिजे का, दोन लॉज आहे का एकच लॉज आहे. माझा त्याच्यामध्ये नाही का सरभेसळ झाल्याशिवाय आहे काय, म्हणून एक सहज होतं. आणि त्याच्यावर ते बरंच सुशिक्षित लोकांचा भर नसतो. सुशिक्षित लोक स्वयंपाक करत नाही, नोकऱ्या नाही का. तो घरचा ग्रस्तही सुद्धा काय असतो नोकरीला, त्याची मिसेसही काय असते, मुलगाही कुठं आहे, मग स्वयंपाक करायला वेळ आहे का, मग डबे बोलवायचे. काय बोलवायचे, हे डबेवाली धर्मशाळा आहे. नाही आहे काय बोलवायचं. आता त्याच्यामध्ये का ते पळी काय दूध असेल का, ते इकडची पळी तिकडे ती पळी. त्याला असं वाटतं मी शाकाहारी जेवण केलं, कसलं शाकाहारी. फार चांगले बरं का. अजून आपल्याला कुठे हॉटेलमध्ये जाण्याची वृत्ती होत, हे जोग महाराजाची कृपा. जाऊ द्या, दृष्टांत इथं आहे. नृत्य शाळेवरून आपलं चाललेलं. नृत्यशाळेतला दिवा काय करतो, या सर्वाचं जसं प्रकाशन करतो त्याप्रमाणे नृत्यशाळेमध्ये कोण कोण असते, हा पुढचा 11वा श्लोक. नृत्यशाळा असतो दीप प्रभू सभ्यांश नर्तकी दीपयेत वैशेन तदा भावे दीपे. नृत्यशाळा असतं दीप, नृत्यशाळेमध्ये असलेला दिवा त्याला प्रभू म्हणायचं. नाही नाही, नृत्यशाळा काय काय असते सांगा. एक प्रभू म्हणजे दिवा असतो, दुसरा कोण प्रभू म्हणजे अध्यक्ष असतो, पुढे सभ्यास म्हणजे सभासद लोक, आणि एक नाचणारी काय असते. दीपोदवशेषेन तद्भावे, या सर्वाचं म्हणजे नाटकामध्ये असलेला अध्यक्ष, सभासद, नाचणारी बाई, ताल धरणारी वगैरे, या सर्वाचा जो प्रकाशन करतो तदा भावे दीप्यते. कोण प्रकाशन करतो, दिवा जर विजला तर मग या सर्वाचं प्रकाशन कोण करतो, दिवा. दिव्याच्या स्थानी आणि हा साक्षी आहे. कोणाच्या स्थानी, जसा दिवा विजला तर दिसतं का काही, मग दिव्याच्या प्रकाशाने सगळे सभासद, अध्यक्ष, ताल धरणारी, इंद्रिय, नाचणारी बाई, या सर्वाचं प्रकाशन कोण करतो, दिवा. बरे सगळे निघून गेले, नाटक काय झाला तरी दिवा जसंच आहे तसं या सर्व याचं प्रकाशन कोण, जागृती, स्वप्न, या सर्वाचं प्रकाशन ज्याच्याद्वारा होत असते त्याला साक्षी म्हणायचं. काय म्हणायचं, बरं तुम्ही झोपी गेले, काय गेले, आता त्याचा अभाव झाला, काय झाला, तरी सुद्धा तो जसाच आहे काय. मी काही जाणत नव्हतो, सुखाने झोपलेलं होतं, हे सुद्धा तुम्हाला कोणामुळे कळालं. मैदा कोणीतरी प्रकाशक असला म्हणून वेदांतामुळे त्याला साक्षी असं म्हणतात. साक्षी म्हणा, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, काय तुम्हाला जे म्हणतो किम स्वरूप आहे, सद्रूप पडे पडे. जिथे जिथे आनंद अभिव्यक्त होतो तो आनंद विषयाचा आहे का आत्मस्वरूपाचा आहे, नाही का. पण आपल्याला ती भ्रांत बसल्यामुळे सुखाकरता आपण कोणाकडे धाव घेतो, विषयाकडे धाव घेतो. तत्वदृष्ट्या विचार केला तर विषयात सुद्धा सुख आहे का, भास आहे नुसता. काय आरशामध्ये कुठे मुख असते काय, दिसत जरी असलं तरी मुख आहे का भास आहे.
तसं विषयामध्ये सुख नसून काय आहे असं म्हणावं तर अशी एक अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये सुख आहे पण विषय नाही. पुढे तुम्हाला 11व्या प्रकरणात पंचदशीच्या गोड प्रकरण आहे, सुंदर प्रकरण आहे. ब्रह्मानंद प्रवक्ष्यामी जाते न सची ऐकान सुखा निर्तप्राप्तमित्वा सुख आहे ते त्याचा पहिला श्लोकात आहे. चाललेलं आहे असं. म्हणजे या सर्वाचं जो प्रकाशन करतो आणि त्यांच्या अभावाचे काय करतो, भावाचे प्रकाशन अभावाचे. इथं घट आहे हे सुद्धा काय ज्ञानच आहे, आणि घट नाही हे सुद्धा काय ज्ञानच आहे. त्याला अनुपलब्धी प्रमाण म्हणतात. काय प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती. आणि कारण घट नाही हे सुद्धा काय ज्ञानच आहे की, घट आहे हे सुद्धा काय. ह्या दोघंही प्रकाशन कोण करतो, जो प्रकाशन करतो त्याला साक्षी म्हणायचं. उदासीन सती बोधा साक्षी. आपण बाजूला राहून प्रकाशन करणारं जे तत्व त्याला साक्षी असं. आत्मा तत्व्याप्नोती भ्रणात ब्रह्म. ज्याच्या इतकी व्यापक वस्तू कोणतीच नाही म्हणून त्याला कोणतं नाव आहे ब्रह्म. किती व्यापक आहे. सगळ्या व्यापकाचा अर्थ म्हणजे आकाश आहे, आणि आकाशच्या परब्रह्मस्वरूपा कुठे लपते याचा काय नाही. यावरून परब्रह्मस्वरूप किती व्यापक असलं पाहिजे, ज्याच्या व्यापकत्वाचा अंत लागत नाही. गीतेचा 11वा अध्याय त्याच्यामध्ये पश्चिमे पार्थरूपा सुंदर तत्रिकस्तम जगत्कृष्णम अपश्चात देवदेव. मग अर्जुनाची झांजच उतरली बघा. काय ना पाय पडायला असं काही केले. महादेव पुरुष परण समस्य विश्व वेदासी वेदन नमोस्तुते. काही वाईट नाही, काही व्यासाला घेऊन टाकलं. नमो नमो सहतू कृतवा. असं नाही. एक वेळ नमस्कार कर, एक वेळ करतो का 1000 वेळा करतो, नाही एक वेळ करतो का 1000 वेळा करतो. 1000 वेळा. मग त्याला कळून चुकलं आहे की काय परमात्मा केवढा आहे. मग गोड भगवद्गीता ग्रंथ काय पाहिजे आहे, सगळ्या ग्रंथाचा काय आहे. सगळा वेद महाभारतात आलेला आहे. कशात? आणि महाभारतात सगळं महाभारत कोणात आलेलं आहे? श्रीमद भगवद्गीते. आणि सगळं श्रीमद भगवद्गीतेतलं ज्ञान मराठी भाषेमध्ये बघा. तुमच्या ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभव. आणि अमृतानुभवातलं सगळं ज्ञान 65 वयामध्ये कुठे चांगदेवाचा निमित्त करा. आणि 65 वयाचे सगळं ज्ञान 25 हरिपाठाचे अभंगाला आहे. म्हणून अभंगाला हरिपाठाला काय आहे, तो सप्ताह नाही झाला तरी चालेल, पण काय झाला पाहिजे. तुम्ही बघा कोणत्याही दिंडीमध्ये अभ्यास दरबाराच्या सोहळ्यामध्ये भाग, प्रत्येक दिंडीमध्ये काय होत असतं, हरिपाठाला इथं. पण त्याचा विसर पडत चालला. आणि हरिपाठ याचं साधन आहे, त्याच्यात सर्वाचा प्रवेश आहे. हरिपाठामध्ये कोणाचा प्रवेश आहे? अमृतानुभवात आहे का? नाही का? 4 वर्षाचं आणि 5 वर्षाचे पण हरिपाठात जातं, नाचायला लागतं. त्याला बाया माणसं काय वयाचा संबंध नाही, जातीचा संबंध नाही, शिक्षणाचा सुद्धा काय आहे. मग सर्वाकरता जो ग्रंथ निर्माण केला त्याला म्हणायचं हरिपाठ. हे ज्ञानेश्वर महाराजांनी उद्धाराकरता सर्व लोकांना दिली देणगी आहे का काय. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सर्व. आणि त्याचाच अधिक विस्तार कोणी केलेला आहे? नाथ महाराज. अधिक विस्तार काय, जी गूढ प्रमेय होतं ते प्रमेय कशात घातले, इथं आलेलं आहे. दृष्टांत म्हणून सांगितलं.
म्हणून तो साक्षी कसा आहे या सर्वाचं प्रकाशन करतो. जसा नाटकातला दिवा सगळ्याचं प्रकाशन करतो तसा साक्षी नाही का. बुद्धी अहंकारम धियम साक्षी विषयानपि भासयेत अहंकाराद्य भावेपि पूर्ववत्. अहंकारम धियम महाभूतान्य अहंकारो बुद्धीर व्यक्तमेव. एक अहंकार धियम म्हणजे बुद्धी, पुढे विषय नाही का. अहंकार एक, ध्येम म्हणजे बुद्धी, विषय. साक्षी काय करतो, सर्वाचं काय करतो, साक्षी आता त्याला करता आहे बरं का. आणि अहंकार ध्येम हे कर्म आहे आणि भास हे त्याचं ते क्रियापद आहे. म्हणून साक्षी अहंकार बुद्धी साक्षी विषय या सर्वाचं प्रकाशन करतो. न अहंकाराद्य भावे अशा काही अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये अहंकार नाही. जागृती आणि स्वप्नात अहंकार असतो. आणि आपण झोपी गेलो तर अहंकार काय, समाधीमध्ये गेलं तर लय पावतो. कुठे अहंकार यस्य ना अहंकृतो भाव बुद्ध हातवा विषयी मांडलो. अहंकारामुळे तर आपण जीवदशेत आलो. तेव्हा अहंकार गेला की अहंकार गेला आणि तो का म्हणे जीव झाला. नाही अहंकार गेला आणि तो का म्हणे चुकलं ना. अहंकार गेला आणि तो का म्हणे देव झाला की जीव तर आहे की पुन्हा जीव काय व्हायचा. अहंकारामुळे जीवदशा प्राप्त झाली. आणि एखादा अहंकार गेला की जीवदशा काय झाली. निरंतरम भासमाने कुटस्थे ज्ञप्तिरूपदा तद्भावा भाष्यमाने बुद्धी नृत्यची अनेकदा. निरंतरम भासणे याच्यावर ते आणि हे दिलं बघा तरी केव्हा म्हणायला लागले म्हणले आहे ना तुम्ही. ते बुद्धी मध्यंतरी मांडण्याचं कारण काय, त्याच्याकरता 13वा श्लोक. निरंतरम भासमाने आणि कुटस्थ ज्ञप्तिरूपदा. कुटस्थ म्हणजे ब्रह्म आत्मा हा किम स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. बरं, हा खंडित भासमान आहे का नित्य आहे. निरंतरम म्हणजे नित्य. नित्य आणखी ज्ञान स्वरूप असलेला असा जो कुटस्थ आत्मा. तस्य भाषा भाष्य मानेय. त्याच्या प्रकाशाने कोणाच्या कुटस्थाच्या प्रकाशाने. आणि बुद्धी नृत्य ते अनेकदा. ही बुद्धी सगळी कार्य करते स्वतःच्या प्रकाशाने का दुसऱ्याच्या. एखादा कामगार म्हणून मालक तर जा म्हणलं बाजारात अमक्या पैशाचे अशी चिठ्ठी सामान घेऊन ये. मग कामगार जात असतो पण सामान आणतो स्वतःच्या पैशाने का मालकाच्या. पैसा कोणाचा आहे, तसं ज्ञान कोणाचं आहे, कुठंच आहे. आणि लोकांना असं वाटते बुद्धीचंच आहे आणि मुळात कोणाचं आहे. आहे ना. कधी कधी भ्रम होत असतो ना. काय होत असतं, मी मालक बाजूलाच राहतो, कामगारालाच काय सांगणार असतो. मालक चांगला विषय आहे. याच्यात निरंतर तत्त्वज्ञान म्हणतात ना. तत्त्वाचं ज्ञान असणं आनंदाची गोष्ट आहे. ते मामासाहेब तुम्हाला कल्पना होते, फिलॉसॉफर होते. आणि तत्त्वज्ञानाशिवाय काय एकदा सांगायला लागल्यानंतर पाश्चिमात्य काय आणि पौरात्य काय आणि एकदा पुढं आहे असे त्याचे 3 व्याख्यानं 3 दिवस असायचे. किती दिवस. हे पुस्तकं काढलेले ईश्वर सत्तावाद. मग तत्त्वज्ञानाचं मग तुमच्या ह्याच्यात तरी काय गीतेमध्ये तत्त्वज्ञानाचं आहे. किम तद्ब्रह्म किम अज्ञान. 15व्या अध्यायामध्ये अक्षर पुरुष कोण, उत्तम पुरुष कोण, अक्षर पुरुष कोण आहे ना. संसाराचं वर्णन घटकापर्यंत केलेलं आहे. त्याप्रमाणे नृत्य बुद्धी नृत्य तिचं नाही करा. त्याच्या प्रकाशाने बुद्धी कार्य करते. तो प्रकाश तिचा नसून कोणाचा आहे, कुटस्थाचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला जे काही अनेक पदार्थामध्ये गोडी दिसत असते ती गोडी त्या पदार्थाची नसून कोणाची आहे. आणि साखरेच्या ठिकाणी कोणाची आहे अजून पत्ता लागत.
मग ते ईश्वराचे आणखी पुन्हा वर्णन केलं आहे त्याचा विचार.